नमस्कार मित्रांनो. 10 शेळ्यापासून अशी करा 3 प्रकारची कमाई सुरू. हे विषय घेतलेला आहे मित्रांनो. विषय चांगला होणार आहे. थोडक्यात तुम्हाला माहिती सांगणार आहे याच्यातली. शेळी पालकांना थोडेफार त्याच्यातली 3 प्रकारची अशी कमाई, त्याच्यातले 3 प्रकार तुम्हाला त्याच्यातले आम्ही सांगणार आहे. व्हिडिओ चांगला होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मधात सोडून जाऊ नका, काय नका. चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया. नमस्कार मित्रांनो. माझी शेती माझा व्यवसाय ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. मी योगेश नागरे. चला मग आपल्या आजच्या विषयाकडे वळूया मित्रांनो. मित्रांनो, शेळी पालकांना माहीत नाही असे 3 प्रकारची कमाई, त्याच्यातून पैसे 3 प्रकारमधून पैसे भेटतात. तर ते 3 प्रकारचे पैसे कसे भेटवायचे, कसे नाही, हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर पहिला एक प्रकार आपला सांगतो. पहिला मुद्दा तुम्हाला सांगतो मित्रांनो. आपली एक शेळी 12 महिन्यातून दोनदा जनते मित्रांनो. 2-2 पिल्ले देते. 4 पिल्ले होतात 12 महिन्यातून 4. त्याच्यातून बी कमाई, 4 पिल्ल्यातून बी कमाई आहे. कमाई मित्रांनो, त्याच्यातली कशी कमाई, कशी नाही, ते तुम्हाला आम्ही सांगतो मित्रांनो. काय होतं, आपले जसजसे मोठाले होतील 4-5 हजारात, म्हणजे 5,000 रुपयात आपण धरा. 5,000 रुपयाला एक पिल्लू धरलं, तर असे 20,000 रुपये तुम्ही कमवू शकता मित्रांनो. वर्षातून 20,000 रुपये तुम्ही त्याच्यातली बी कमाई घेऊ शकता 4 पिल्ल्यातून. म्हणजे जसजसे मोठे होतील तसे 7,000, 8,000, 9,000, 10,000 रुपये जसजसे तुम्ही म्हसाल तर जसे मोठाले झाले तर तितके पैसे होऊ शकता मित्रांनो. त्याच्यातून तुम्ही कमाई भरमसाठ कमवू शकता. दुसरा मुद्दा म्हणजे मित्रांनो, तुम्हाला सांगतो, शेळी दुधाचे 10 शेळ्या घेतल्या आणि 10 शेळ्यातून तुम्ही त्याच्यातून नाही करून तरी बी तुम्ही शेळ्या पिल्लांना पाजून, तर दररोज म्हणजे एक शेळीला 1 लिटर राहिलं दूध, तर 10 शेळ्याचं 10 लिटर दूध होतं मित्रांनो. 70 रुपयाने करा तुम्ही हिशोब. त्याची बी तुम्हाला एका टायमाला 10 लिटरचं म्हणजे सकाळ संध्याकाळ याचं तुम्ही त्याच्यातून बी तुम्ही कमाई करू शकता. त्याच्यातून बी भरमसाठ पैसा कमवू शकता मित्रांनो. आणि राहिला तिसरा मुद्दा तुम्हाला मित्रांनो, शेळ्यांचं लेंड्याचं खत मित्रांनो. हे खत तुम्ही शेतामध्ये वापरू शकता, कशात बी वापरू शकता मित्रांनो. आणि त्याच्यातून गांडूळ खतं बी बनवू शकता मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये गांडूळ खत केलं तर आपण पॅकिंग करायची, एका किलोची पॅकिंग करायची. ती पॅकिंग केल्याच्यानंतर त्याच्यातून आपल्याला शहरामध्ये कसं आहे, सिटीमध्ये लोक आहे ना, जे दारापुढं त्यांचे झाडं राहतात मित्रांनो, ते विकत घेऊ शकता, बॅग घेऊ शकता आणि त्याच्यातून बी तुम्ही लाखो रुपये कमवू शकता मित्रांनो. पण त्याच्यातून कसं आहे, गांडूळ खत करणं म्हणजे आपण कसं कसं आणि ते शेतीमध्ये बी वापरलं जातं मित्रांनो. आपण शेतीमध्ये आपण म्हणजे आपण आपल्याला घ्यायच्यापेक्षा दुसरं खत घेतल्यापेक्षा हे खत वापरलं तर याच्यातून बी तुम्ही माला बी कमवू शकता मित्रांनो. आणि होतापर्यंत तुम्ही त्याच्यातून बी कमाई करू शकता. असे 3 प्रकारमधून तुम्ही कमाई करू शकता आणि पैसे कमवू शकता मित्रांनो. तुम्हाला सांगायचं म्हणजे तात्पर्य म्हणजे, शेळी पालकांना त्यांना तुम्ही काही बी करा, शेळी तुमची अंगावर खाली कधी जाणार नाही मित्रांनो. ती म्हणजे तुम्ही पैसा देऊनच जाणार मित्रांनो. ती पैसा दिल्याशिवाय तुम्ही राहणार नाही मित्रांनो. सांगायचं असं तात्पर्य होतं मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबूया, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान मित्रांनो. कसा वाटला कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये सांगा.